कोल्हापूर हा राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराला साथ देणारा जरी कोल्हापूर असला तरी यापूर्वी या जिल्ह्यातून जातीवादी पक्षाचे खासदार आमदार झालेले आहेत. तर मग ते वयावरनं दोघांची भांडणं झाली मुंबईच्या बैठकीत. ते तर मी साक्षीदार होतो. शरद पवार साहेबांनी त्यांना विचारलं, तुमचं तर वय झाले, तुम्ही कशाला हे करता, आता लढता. तर त्याच वर्षी निवडणुकीत शरद पवार साहेब माड्यातनं लढणार होते. ज्या दिवशी मग खासदार धनंजय माडिक विजयी झाले त्या दिवशी रात्री झालेल्या बैठकीत त्यांनी सतेज पाटलांच्या विरोधात उमेदवार द्यायची रणनीती आखली होती. आता काय ते धनंजय माडिक सोडले तर ही बाकी सगळी जी आता ह्यांच्या मागं आहेत, संजय मंडलिकांच्या मागं, हे सगळे पूर्वी एक वर्षभरापूर्वी सगळे सतेज पाटलांसोबत होते. नमस्कार, मी संदीप. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपण आहोत. कोल्हापूरचा तांबडा पांढरा जसा भारी तसा कोल्हापूरचा पैलवान देखील भारी. मात्र येथील राजकारण देखील तेवढंच तगडं आहे. इथं कुणाला जिंकवायचं त्यापेक्षा कुणाला पाडायचं हा मुद्दा जास्त महत्त्वाचा असतो. माझ्यासोबत निवास चौगुले आहेत, जे मुख्य प्रतिनिधी आहेत कोल्हापूरचे. त्यांच्याकडून आपण कोल्हापूरचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यावर्षीच्या निवडणुकांमध्ये कशी परिस्थिती आहे, मतदारांचा कौल कुणाला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. तुमचं स्वागत आहे. यावर्षी कशी परिस्थिती आहे, एकंदरीत 2009 पासून ते 2019 पर्यंत कशा निवडणुका राहिल्यात, कोणत्या पक्षाला मतदारांनी कौल दिलाय आणि आत्ता काय परिस्थिती आहे? कोल्हापूर हा राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराला साथ देणारा जरी कोल्हापूर असला तरी यापूर्वी या जिल्ह्यातून जातीवादी पक्षाचे खासदार आमदार झालेले आहेत. म्हणजे कोल्हापूर शहरात तरी प्रभाव जास्त असताना पुरोगामी विचारांचा 10 पैकी 7 निवडणुकीत शिवसेनेचा आमदार इथं विजयी झालेला आहे. आता ही विजय आणि पराजयाची कारणं त्या तत्कालीन परिस्थितीत फार वेगवेगळी असतात. पण इथं तुम्ही म्हटलं तसं इथं निवडणुकीत कुणाला निवडून देण्यापेक्षा पाडायचं कुणालाही अगोदर ठरलं जातं. 1999 पासून ते आजपर्यंत ह्या विचारातून मतदान झाल्यामुळं आणि हाच ट्रेंड कायम राहिल्यामुळं, ही राजकीय समीकरण राहिल्यामुळं इथला निकाल नेहमी धक्कादायक असतो. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, 2014 देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असताना इथं राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला. का तर मोदींच्या विरोधातला म्हणजे महायुतीचा जो उमेदवार होता त्यांना धडा शिकवायचे. आता संजय मंडलिक त्यावेळी होते, पण त्यांना द्यायला निवडून लोकांना, म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या ह्यांना साथ दिली. पण गेल्या निवडणुकीत 2019ला धनंजय माडकांसुद्धा पराभव झाला. एवढं काम करून, संसदेत प्रश्न विचारून, कोल्हापूरचे प्रश्न मांडले, कोल्हापूरच्या विकासाचे प्रश्न मांडले, संसदेसारखा पुरस्कार मिळाला. पण त्यांना पाडायचं ठरलं होतं, कारण त्यांची पक्षाबरोबरची असलेली नाळ तुटली होती. ते राष्ट्रवादीत असून सुद्धा फक्त शरद पवार साहेब आले की तेवढ्यापुरतं त्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसायचे. परत सगळं काम हे पक्षाच्या विरोधात करायचे. त्यामुळे पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्या त्यांच्याविषयी नाराजी होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आणि सतेज पाटलांचं प्रचंड राजकीय वैर आहे. आणि 2014ला सतेज पाटलांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांनी सगळी आपली रसद त्यांच्या मागं लावली. पण 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाच पराभव महाडिकांनी केला. महाडिकांचे चुलत भाऊ जे माजी आमदार भाजपचे अमल माडिक त्यांनी उभं केलं. म्हणजे ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागला, ज्या दिवशी मग खासदार धनंजय माडिक विजयी झाले त्या दिवशी रात्री झालेल्या बैठकीत त्यांनी सतेज पाटलांच्या विरोधात उमेदवार द्यायची रणनीती आखली होती आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर मात्र सतेज पाटील आणि धनंजय माडिक यांच्यातील वाद हा केवळ राजकीय राहिला नाही, तो वैयक्तिक पातळीवरती जाऊन पोहोचलेला आहे. आणि त्या वादातून 2019च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय माडिक हे महाविकास आघाडीचे महाविकासपेक्षा ते काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असून उघडपणे सतेज पाटलांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि आमचं ठरले या एका वाक्यावर सगळे निवडणूक फिरवली आणि तब्बल 2.25 लाख मतांनी यांचा पराभव झाला धनंजय माडकांना. आणि हे आता विद्यमान खासदार आहे संजय मंडलिक शिवसेनेचे, ते विजयी झाले. त्यावेळी त्यांना कोणी रोखण्याचा प्रयत्न सतेज पाटलांना सुद्धा पक्षाच्या पातळीवर झाला नाही, कारण सेटलमेंट केली होती त्या नेत्याने. ते सुद्धा कोण नेते यात पडायला तयार नव्हते, कारण विधानसभेत सतेज पाटलांना झालेला पराभव आणि तो माडकांनी केला हा मोठं शल्य सगळ्यांसमोर होतं. आणि त्यातनं ही निवडणूक झाली आणि त्यात 2019ला 2.25 लाख मतांनी आता संजय मंडलिक निवडून आले. आता पुन्हा एकदा मुळात हा मतदारसंघ, कोल्हापूर मतदारसंघ पुरोगामी विचाराचा, एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा होता, तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता 1999 पर्यंत, 1980 पासून 99 पर्यंत. आणि इथं सातत्यानं उदयसिंग गायकवाड 5 वेळा खासदार झाले होते हाताच्या चिन्हावरती. 1999ला त्यांचा राष्ट्रवादी स्थापना झाली आणि तिथून राष्ट्रवादी बरोबर कैलासवासी सदाशिवराव मंडलिक तिकडे गेले आणि 1999च्या निवडणुकीत हात विरुद्ध घड्याळ अशी लढत झाली आणि त्यात हाताचा पराभव झाला. त्यानंतर हा मतदारसंघ नेहमी आघाडीत राष्ट्रवादीचा खासदार असल्यामुळे राष्ट्रवादीकडे गेला
आणि ह्या निवडणुकीची जाहीर झाल्यानं म्हणजे निवडणूक 2 वर्ष राहिल्यापासूनच हा मतदारसंघ काँग्रेसला घ्यायच्या हालचाली सतेज पाटलांच्या वैयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. त्यात शिवसेनेत पहिले फूट पडली, नंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि ही बदललेली समीकरणं त्यांना कामी आली आणि त्यातून कारण शिल्लक राहिलेल्या शिवसेनेत म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे असेल किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे असेल तर तगडा उमेदवार नव्हता लोकसभा लढवला असं त्यांच्या गेल्या वेळ निवडणुकीत 19ला शिवसेनेने जरी जागा जिंकली असली त्यातून ठाकरे गटाने जरी हा मतदारसंघावर दावा सांगितला असला तरी ती त्यांना जागा दिली असती तर त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. म्हणून ठाकरेंनी सुद्धा पहिल्यापासून सांगितलं होतं की तुम्ही उमेदवार शाहू महाराजांना द्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती, पण ही जागा शिवसेनेला द्या. पण शाहू महाराज स्वतः मशाल चिन्हावरती शिवसेनेच्या तिकिटावर लढायला इच्छुक नव्हते कारण त्याच्या पाठीमागे पुन्हा एकदा पुरोगामी विचार होता. कारण शिवसेना हा कधी जर नाही जरी म्हटलं आज शिवसेनेसोबत असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे लोक असतील हे पूर्वी शिवसेनेला जातीवादी पक्ष म्हणून टीका करत होते. बिंदू चौकातल्या जाहीर सभेत शरद पवार साहेबांनी 2004च्या निवडणुकीत शिवसेनेवर टीका केली जातीवादी पक्षाला तारा देऊ नका म्हणून. त्यामुळे शाहू महाराज पुरोगामी विचाराचे पुरस्करते राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार ते तिकडे कसे जातील हा एक प्रश्न. मग शेवटी शिवसेनेने एक नमती भूमिका म्हणा किंवा एक सन्मान म्हणून शाहू महाराजांच्या गादीचा तिने जागा सोडली काँग्रेसला आणि 25 वर्षानंतर काँग्रेसला हा ते चिन्ह इथं मतदारसंघात मिळालेलं आहे. आता 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीचा इतिहास आपल्याला सांगावा लागेल कारण 2014ला सतेज पाटलांसह काँग्रेसचे सगळेच उमेदवार पराभूत झाले होते कारण विधानसभेला 0 आमदार होते जिल्ह्यात काँग्रेसचे. पण 2019ला ज्यावेळी सतेज पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय माडकांचा पराभव केला त्यानंतर त्यांचं बळ वाढलं आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 4 आमदार निवडून आले. त्यातले 3 आमदार हे तिने स्वतः ताकदीवर आपले निवडून आणले. स्वतः त्यांच्या पुतण्याला तिने दक्षिणमधनं विजय करून आपल्या पराभवाचा बदला घेतला. उत्तरमध्ये चंद्रकांत जाधव त्यावेळी होते त्यांचा विजय आणला. राजू आव्हाड निवडून आणलं. PN पाटलांच्या विषयी थोडी सहानुभूती होती त्याला यांची ताकद मिळाली आणि PN पाटील पण आमदार झाले. पण 2019चे विद्यमान आमदार त्यावेळीचे चंद्रकांत जाधवांचं ज्यावेळी निधन झालं त्याने लागलेल्या पोटनिवडणूकसुद्धा त्यांनी त्यांच्या मिसेसना अगदी ताकदीने निवडून आलं. म्हणजे 2014च्या निवडणुकीनंतर अतिशय मुरब्बी राजकारणी अशी एक सतेज पाटलांनी ओळखलेलं आहे. त्यांची निवडणूक रणनीती तिने बदलून टाकलेली आहे. म्हणजे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असल्यासारखे ते राबतात आणि प्रत्येक पातळीवरती त्यांचं सूक्ष्म नियोजन असतं निवडणुकीचं आणि हे सूक्ष्म नियोजन त्यांचं निकालात दिसतं. त्यामुळे आता सद्यस्थितीत शाहू महाराज जरी उमेदवार असले तरी खरे लढत ही सतेज पाटील विरुद्ध संजय मंडलिकच होईल. मागच्या वेळी त्यांना विजय केल्यानंतर जरी त्यांचा वाटा असला तर आज पक्षाची इमेज असेल, शाहू महाराजांचा छत्रपती घराण्याचा वारसा असेल किंवा आपण सगळं स्वतः केले आणि स्वतः उमेदवारी आणल्या, पक्षाला जागा मिळवून घेतल्या आणि त्यांना मग विजय करण्याचं जे पाठीमागं जे दबाव असेल त्यातून सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दुसरीकडं शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप असे एकत्र आलेले आहेत. तिकडं नेत्यांची फौज आहे, सरकारची ताकद आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत सांगण्यासारख्या असल्या तरी कोल्हापूरचा इतिहास असा आहे की लोकांना गृहीत धरून तुम्ही घेतलेला एखादा निर्णय असेल तर तो आवडत नाही आणि त्यातून हा म्हणजे तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगतो. 1990ला पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झाला कोल्हापुरात, ते स्वर्गीय दिलीप देसाई आमदार झाले. 1992ला ते नारायण राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडले. 95ला त्यांच्या बायकोला काँग्रेसने उमेदवारी दिली होती, डिपाईट अनामत रक्कम जप्त झाली होती. अशीच परिस्थिती 2009ला लोकसभेची निवडणुकीत झाली होती. त्यावेळी जनभावना सगळ्या मंडलिकांसोबत होत्या, खासदार मंडलिक सदाशिवराव मंडलिक आणि त्यांना उमेदवारी द्यावी अशी एक भावना होती. पण त्यांना डावलून नुसतं डावललं, त्यांना विश्वास जरी घेतला असतं आणि त्यांना सांगितलं असतं तुम्ही एखाद्या उमेदवाराचं नाव सांगा तर त्यांनी 100% त्यावेळेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे यांचंच नाव सांगितलं असतं, आपल्या मुलाचं नाव सांगितलं नसतं. पण यांना काय उमेदवार रस्त्यावर माणसं उभारायला मिळणार नाहीत, लोक मतदान मिळणार नाही, यांची डिपॉझिट जप्त होईल अशा भावनेतून त्यांच्याकडे बघितलं गेलं, त्यांच्या निर्णयाकडे बघितलं गेलं. इव्हन सगळ्या स्थानिक पातळीवर पवारांचा निर्णय होता का तो? शरद पवार साहेबांचा निर्णय जरी असला तर स्थानिक पातळीवरती लोकांनी सुद्धा यांना काय बूथवर उभारायला माणसं मिळणार नाहीत, यांना लोक मतदान करणार नाही असं कारण काय दिलं होतं पण शरद पवारांनी तिकीट नाकारताना? ते कसं झालं, ते शरद पवार साहेबमध्ये तुमचं वय झालंय तर मग ते वयावरनं दोघांची भांडणं झाली मुंबईच्या बैठकीत, ते तर मी साक्षीदार होतो.
शरद पवार साहेबांनी त्यांना विचारलं, तुमचं तर वय झाले, तुम्ही कशाला हे करता, आता लढता? तर त्याच वर्षी निवडणुकीत शरद पवार साहेब माढ्यातनं लढणार होते, कारण माढा नवीन मतदारसंघ तयार झाला होता. 2009ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणूक आहे नव्या मतदारसंघात झाल्या. मग मला माझं वय काढता, तुमचं वय किती असं ते पवार साहेबांना म्हटलं, तर ते पवार साहेब संतापले एकदम आणि तिथनं गेले. पण मंडलिक हा पहिल्या राजकारणात आलेल्या पहिल्या दिवसापासून साहेबांनी संघर्ष केला आहे मंडलिक साहेबांनी, आणि त्यांना संघर्ष नवीन नव्हता. त्यांनी तिथनं उठल्यानंतर डायरेक्ट दिल्ली गाठली. खासदारकीचं 2 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना खासदारकीचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे संसदीय उपनेतेपद ते होते, त्याचाही राजीनामा दिला. त्यांनी बंगल्यातलं सगळं साहित्य जप्त आपलं भरलं बॅगमध्ये आणि कोल्हापूर गाठलं. आलो तर खासदार म्हणून पुन्हा यायचं, नसेल तर पडलं. पण शरद पवार साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवायची असं त्यांनी ठाम निर्णय होते. 2 निवडणूक त्यांनी लढवली. ती निवडणूक शरद पवार सदाशिवराव मंडलिक विरुद्ध संभाजीराजे असे होता. शरद पवार साहेब विरुद्ध मंडलिक साहेबाची निवड झाली आणि त्यात लोकांनी भरभरून मंडलिक साहेबांच्या पदरात मत टाकलं. त्याच्या पाठीमागे अनेक इतिहास असा आहे की मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळं जो पूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होता, राधानगरी बुधडगड विधानसभा मतदारसंघ, तो ह्यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आला. आणि त्या मतदारसंघाचं नंदनवन हे मंडलिक साहेबांच्या प्रयत्नातून झालं होतं. म्हणजे काळावाडी धरणाची उभारणी असेल, काळावाडीतून उजव्या कालन्यातून डाव्या कालव्यातून उजव्या कालव्यातून जे पाणी राधानगरी भुदरगडला आणलं, कागलला आणलं, त्यातून तो भाग सगळा सुजलाम सुफलाम झाला होता. आणि ती लोक मंडलिकांना मतदान करायसाठी आसुसलेली होती, म्हणजे कधी एकदा मतदान करू आणि कधी. आणि दुसरीकडं शरद पवार साहेब असतील किंवा राष्ट्रवादी अन्य काँग्रेसच्या नेत्यांनी मंडलिकांच्या जी खालच्या पातळीवरती टीका केली. विशेष शरद पवार साहेबांनी बैल म्हातारा झाला तर तो बदलावा लागतो किंवा त्याला बाजार दाखवावा लागतो अशी वक्तव्य केली. त्याची मोठी सहानुभूती मंडलिक साहेबांना मिळाली. त्या एकट्या तालुक्यातलं लीड यांना तोडता आलं नाही संभाजीराजांना. आणि तो एक संभाजीराजांच्या आयुष्यातल्या राजकीय आयुष्यातल्या एक जिव्हारी लागणारा पराभव त्यांना सहन करावा लागला. तो बी मंडलिकांच्यामुळे काय फार 5 वर्षात काम झाले, कोल्हापूरचा मोठा विकास झाला असं काय नव्हतं. पण लोकांनी ठरवलं की हे धडा शिकवायचा. म्हणून मी अजून म्हणतो कोल्हापूरचा इतिहास आहे, लोकांनी घरीच धरून तुम्ही आता त्याचं कारण सांगायचं म्हणजे संजय मंडलिकांना ह्याच भावनेतून मतदान दिलं होतं मागच्या 2019ला की बाबा म्हाडकांना धडा शिकवायचा, पक्षाबरोबर नाहीत, आपण म्हणाल ती पूर्व दिशा, आपण म्हणाल तसं लोकांनी वागलं पाहिजे, अशी जी म्हाडकांची भूमिका होती त्याला लोकांनी छेद दिला त्या निवडणुकीचा पराभवाबरोबर. चांगली काम करण्याची धमक असून, विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची ताकद असून, संसदेत प्रश्नांसंदर्भात आवाज उठवण्याचं कौशल्य असून त्यावेळी म्हाडिक पडले आणि मंडलिक निवडून आले. आता मंडलिकांनी लोकांना घरीच धरलं आणि शिवसेना सोडल्याने दुसऱ्या पक्षात गेले. ठीक आहे, त्या अधिकृत नंतर शिवसेना झाल्या, पण हा निर्णय लोकांना आवडला का नाही हे आता मतदानावर दिसेल. त्यात सतेज पाटलांची रणनीती हा ह्या निवडणुकीतल्या मंडलिकांच्या निवडणुकीला मोठा अडथळा असेल. आत्ताच्या प्रचारात एक मुद्दा चर्चेत येतो की खरा वारसदार कोण, शाहू घराण्याचा खरा वारसदार कोण. मंडलिकांनी देखील दत्तक पुत्र म्हणून असं टीका केली होती यापूर्वी. तर काय आहे वाद, खरा वारसदार कोण आहे शाहू महाराजांचा? हे राजर्षी शाहू महाराजांच्या ते नात्यातले दत्ताचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत, ते नात्यातले दत्तक आहेत. पण त्या दत्तक विधानावेळी त्यावेळी म्हणजे 1960-62ला असेल त्यावेळी त्यांना विरोध झाला. कोल्हापूर बंद पडलं, ती चळवळ मोठी झाली, त्या इतिहासात जाण्यात काय आता अर्थ नाही करत. त्यानंतर आपण स्वीकारले त्यांना राज्य म्हणून, आणि राज्य म्हणून त्यांना आता मान आहे तसा. तर हा, आणि ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली, शाहू महाराजांचं उमेदवार जाहीर झालं, त्यावेळी महायुतीतल्या सगळ्या नेत्याने म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, खासदार धनंजय माडिक असतील, मंत्री चंद्रकांत पाटील असतील, त्यांनी शाहू महाराजांच्यावर थेट टीका करणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं. पण हे उमेदवार संजय मंडलिक यांनी तो मुद्दा उपस्थित करून तुम्ही खरे वारसदार नाही, राजे शाहूंच्या विचाराचे वारसदार नाही, हे नाही म्हणून असा जो आरोप केला होता, तो मुद्दा आता त्या तुलनेत गौण झालेला आहे. कारण हे काल परवाचं जर असतं दत्तक विधान तर त्याचा परिणाम लगेच दिसले. आता त्याला होऊन जवळपास 50-60 वर्ष झालेले आहे आणि आता त्याला राजा म्हणून त्यांना मान आहे, त्यांच्याच हस्ते सोनं लुटलं जातं, तेच करवीरचे गादीचे वारसदार म्हणून सगळं पुढं आलेलं आहे. आणि आता त्या हा वाद मला वाटते त्याचा निवडणुकीत फार मोठा परिणाम करेल असं काय वाटत नाही. उलट झाला परिणाम तर मला वाटते ज्यांनी आरोप केले त्यांच्या बाजूनं ते परिणाम होऊ दिसेल, कारण आता त्याच्यात पडण्यात काय अर्थ नाही. म्हणजे जसा शिवसेनेने इथलं त्यांचं सीट काँग्रेसला देताना आदर केला शाहू घराण्यांचा, मतदार आदर करेल का? नाही, मतदार आदर करेल का नाही हा आता निकालानंतरचा प्रश्न आहे. पण त्यांच्याविषयी जी सहानुभूती आहे अजून, म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं तुम्हाला म्हणलं काम फार मोठं आहे इथं. म्हणजे प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढणे असेल, आपल्या जमिनी देणं असेल,
किंवा ह्या शाहू महाराजांनी सुद्धा, आत्ताच्या शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या इथे एक शहराला लागून एक चिखली आंबेवाडी म्हणून गाव आहे, ते नेहमी पावसाळ्यात पुरात बुडायचं होतं, तर त्यांच्या सगळ्या लोकांसाठी मोफत जमीन दिल्या आपल्या मालकीची. आता परवा एका पाणी पुरवठा संस्थेची 15 गुंठे जमीन तिने मोफत देऊन टाकली. दानत आहे त्यांच्याकडं, पण त्यांच्याकडं फक्त निवडणुकीच्या रणनीतीचा अभाव आहे. ते इनोसंट आहेत माहिती थोडक्यात मला तर, पण त्यांचं इंग्लिशवर प्रभुत्व आहे. जरी मराठीत भाषण कौशल्य तर इंग्लिशवर प्रभुत्व आहे. एखादा मुद्दा ते कोल्हापुरात मांडू शकतात. त्यांच्या घराण्याविषयीची आस्था अजून तशी कायम आहे. आणि म्हणूनच महाराजांचं नाव आल्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेत त्या ठाकरे गटात असेल किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांच्या गटात असेल किंवा काँग्रेसच्या अन्य गटात असेल, एवढी तीव्र नाराजी अशी समोर आली नाही. आता ते बाजीराव खाडे म्हणून राष्ट्रीय सचिव निवडणुकीला त्यानं ते तयार होते, पण त्यांनी बंडखोरी करत अर्ज भरलेला असला तरी त्यांच्या काय फार त्याचा महाराजांच्या मताधिक्यावर परिणाम येईल असं काय वाटत नाही. या मतदारसंघात 6 पैकी 3 आमदार हे जे आहेत काँग्रेसचे आहेत पक्षाचे, शिवाय 2 विधान परिषद आमदार आहेत, सतेज पाटील आणि जयंत आसगावकर. आणि शाहू महाराजांच्या विषयी राधानगरीच्या मतदारसंघात जी मंडलिकांच्या विषयी भावना होती ती आत्ताच्या आत्ताच्या शाहू महाराजांच्या विषयी असण्याचं कारण म्हणजे त्याचा सगळा राबता तिकडं होता. ती महाराजांच्या काळातली गादी जरी म्हणलं तर तिकडली म्हणजे काय बरं म्हणतो राजधानी म्हणलं तर चालेल. आणि राजर्षी शाहू महाराजांनी इथं राधानगरी धर बांधलं, त्यांची पुण्याही त्यांच्या मागे असणार आहे. आता सतेज पाटील जे शाहू महाराजांसाठी लढत आहेत स्वतः निवडणुकीत नसताना, तेच प्रमुख म्हणून आहेत त्यांच्या प्रचारात. जर शाहू महाराज निवडून आले तर त्यांना फायदा होईल का त्याचा? शाहू महाराज निवडून आले तर सतेज पाटलांचं निवडणूक कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध होईल. आणि ते राज्य पातळीवरती दखल घेतली जाईल. आता सांगितलं तुम्हाला 2014च्या निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसचा जिल्ह्यात एकही काँग्रेसचा आमदार नव्हता, काँग्रेस चिन्ह पण नव्हतं. त्या जिल्ह्यात स्वतःचा पराभव पचवून 2016ला पुन्हा ते विधान परिषदेचे आमदार झाले. आमदार होताना त्यांनी 3 टर्म आमदार राहिले, माजी आमदार महादेवराव माडकांचा पराभव केला. त्यानंतरच्या सगळ्या निवडणुकी त्यांनी 2019ला आपल्या जिल्ह्यातले 3-4 आमदार निवडून आणले काँग्रेसचे, स्वतःच्या पुतण्याला निवडून आणून आपल्या पराभवाचा वचपा काढला. त्यानंतर गोकुळ म्हणून जे विरोधकांच्या ताब्यात होतं, जी त्यांची आर्थिक ताकद होती ती सगळी जिंकली. जिल्हा बँकेत स्वतः ते बिनविरोध निवडून गेले. ही त्यांची पोटनिवडणूक असलेल्या कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत स्वतः उमेदवार राबवून त्यांनी त्या माजी आमदार म्हणजे कैलासवासी आमदार चंद्रकांत जाधवांच्या पत्नीला निवडून आणलं. त्यामुळे साहजिक आहे त्यांची ह्या विजयानंतर जर शाहू महाराजांचा विजय झाला तर त्याची दखल नुसतं राज्य पातळीवर नाही तर देशाच्या पातळीवर घेतली जाईल. आणि आता तुम्ही समाज माध्यमावरती जे काँग्रेसचा कोल्हापूरचा प्रचार असेल किंवा जिल्ह्याचा प्रचार असेल तर बघितलं तर त्या पाठीमागे एक सतेज पाटलांची विचारसरणी असेल किंवा सतेज पाटलांच्या सगळ्या त्या आपण आयडियाज म्हणू त्या असतील. आता एकंदरीत महाराष्ट्रात भाजप असा प्रचार करते की ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, स्थानिक उमेदवार बाजूला ठेवा. पण कोल्हापूरची निवडणूक नेहमी कोणती निवडणूक असो धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील असं चित्र का निर्माण होतं? आणि तसा त्यांचा राजकीय वाद आहे. हे पूर्वी दोघं जवळचे मित्र होते. 2004च्या लोकसभा निवडणुकीत, कारण 2004च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटलांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती आणि त्याच दरम्यान अचानकपणे शिवसेनेनं धनंजय माडकांना उमेदवारी दिली. आणि त्यावेळी सगळी ताकद सतेज पाटलांनी ही धनंजय माडकांच्या मागे लावली होती. म्हणजे सतेज पाटलांमुळे महाडिक निवडून आले होते का? निवडून आले नाही, पण त्यांनी 15 दिवसात 4.25 लाख मतं घेतली. मंडलिक ते विजय झाले, मंडलिक विजय होणार होते, मंडलिकांची दुसरी टर्म होती ती. पण त्यावेळेस धनंजय माडकांना कॉन्फिडन्स आला की आपण कमी वेळात जर उभारलो तरी एवढी मतं घेऊ शकतो. त्यांचा एक आत्मविश्वास, राजकीय आत्मविश्वास वाढला. 2007ला त्या दोघांची वाद झाले महापालिकेच्या राजकारणात आणि 2009ला ते दोघं एकमेकाच्या विरोधात विधानसभेला उभारले दक्षिणमधून. अतिशय थोडक्या मतानं धनंजय माडकांचा परत पराभव झाला. मग ते वाद हा आता राजकीय राहिलेला नाही, दोघातला वाद हा वैयक्तिक पातळीवरती वाद गेलेला आहे. त्यामुळं जिथं जिथं महाडिकांचे उमेदवार असतील किंवा महाडिक घालणारे उमेदवार, आता विधानसभेला मागच्या वेळी त्यांच्या नात्यातलेच उमेदवार होते, महाडिकांच्या नात्यातील उमेदवार होते कोल्हापूर उत्तरमधून, म्हणून तिने ताकदीनं उतरलेत. आता सुद्धा ह्या निवडणुकीत सुद्धा उमेदवार शाहू महाराज तिकडे मंडलिक असले तर खरी लढत सतेज पाटील आणि महाडकांचीच होणार आहे. कारण आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दोघांच्या झडत आहेत. मंडलिक सतेज पाटलांवर थेट टीका करतात हा भाग वेगळा, पण एकूण राजकारण मिळेल महाडिक विरुद्ध सतेज पाटील असं त्याला स्वरूप अंतिम टप्प्यात येईल असं मला वाटतंय.
यापूर्वीचा शाहू घराण्यांचा इतिहास कसा आहे, म्हणजे राजकारणात ते यापूर्वी कधी आलेत का? छत्रपती जे आता त्यांना तिकीट दिलंय काँग्रेसने, यापूर्वी त्यांचा इतिहास कसा होता? 1998ला काय झालं होतं, 1998ला शिवसेनेच्या तिकिटावरती बाळा ठाकरेंचं मोठं वार होतं. शिवसेनेचंच वार होतं म्हणलं तर महाराष्ट्रात चालत. 55ला सत्तेत आलेली होती, 55 ते 99 सत्तेत होती आणि 98च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची अशी भावना होती की तिथे बाळा ठाकरेंच्या उपस्थितीत ते शिवसेने व्यासपीठासह गेले होते गांधी मैदानमध्ये. तर आपल्याला तिकीट मिळालं अशी त्यांची भावना होती लोकसभेला शिवसेनेकडून, आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण पक्षानं काय केलं, शिवसेनेनं आता जे समरजित घाडगे आहेत शाहू ग्रुपचे, जे भाजपसोबत आहेत, त्यांचे वडील विक्रमसिंह घाडगे यांना तिकीट दिलं लोकसभेचं 1998चं. ते पहिलं तिकीट जाहीर झालं लोकसभेचं. ते काँग्रेस होती आणि काँग्रेसनं काय केलं, त्याच तालुक्यातले मंडलिकांना काँग्रेसची उमेदवारी दिली 98ला. यांची जी सुप्त इच्छा होती आम्हाला लोकसभेत जायचं, खासदार व्हायचं, ती लुप्त झाली होती त्या तिकीटानं. त्यांना त्यांनी फारसं स्वतःहून कधी तिने राजकारणात येण्याचा प्रयत्न केला नाही. पण 2004ला त्यांचे जे लहान मुलगा आहेत, सुपुत्र आहेत त्यांचे, माजी आमदार माऊलीदाजी छत्रपती, ते राष्ट्रवादी सोबत होते 2004ला. पण जागा काँग्रेसला गेल्यानंतर शरद पवार साहेबांनी माऊलीजी राजांना काँग्रेसमध्ये पाठवलं आणि त्यांना तिथं उमेदवारी द्यायला लावली आणि माऊलीजी निवडून आले 2004ला. 2009 त्यांचा पराभव झाला आणि लोकसभेला मग संभाजीराजे 2000 लोकसभेच्या निवडणुकीत होते, ते त्यांचा पराभव झालेला मी यापूर्वी तुम्हाला इतिहास सांगितलं. आता या निवडणुकीत जसं सतेज पाटील प्रचार करतात शाहू महाराजांचा, पण दुसरीकडे हसन मुश्रीफ आहेत, समरजित सिंह घाडगे आहेत, धनंजय महाडिक आहेत, हे सगळे नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे असतील किंवा कोणी अपक्ष असेल किंवा सगळे एकत्र आहेत, आणि इकडे सतेज पाटील शाहू महाराजांसोबत, याचा काय कनेक्शन आहे, कसा प्रभाव असेल? आता काय ते धनंजय महाडिक सोडले तर ही बाकी सगळी जी आता ह्यांच्या मागं आहेत, संजय मंडलिकांच्या मागं, हे सगळे पूर्वी एक वर्षभरापूर्वी सगळे सतेज पाटलांसोबत होते. 2019ला मित्र होते असं तिघ मित्रच घ्यायचे, ते सांगते मी. धनंजय महाडिकच उलटे आहेत 2009 पासून त्यांच्या. पण हे संजय मंडलिक असतील, हसन मुश्रीफ, बंटी पाटील आणि हे संजय मंडलिक, ही सगळे एकत्र येऊन त्यांनी गोकुळची निवडणूक जिंकली ना, जिल्हा बँकेत बी त्यांनी जिंकली, तसंच सत्ता मिळवली. त्यामुळे आता जरी महायुतीत सगळे गेल्यामुळे, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट फुटला, तो भाजपसोबत गेला, शिवसेना शिंदे फुटले, ते भाजप. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून ती सगळी एकत्र आहेत तिथं. पण तिथं विधानसभेला ह्याच्यापेक्षा मोठी राजकीय मारामारी होईल तिथं कागल विधानसभा मतदारसंघात. कारण त्या महायुतीत जागा कोणाला सुटणार इथनं सुरुवात होईल. जागा समजा शरद पवार गटाचे आता हसन मुश्रीफ आमदार आहेत, तर ते विक्रमसिंह घाडगेंचे सुपुत्र समरजित घाडगे काय करणार, आणि या दोघांनी आपल्याला मदत केलेली आहे. मग संजय मंडलिकांसमोर धर्मसंकट असणार, आपण कुठं जायचं, की अशी सगळी राजकीय तिढा तिथं कागलच्या होतं. आणि कागल हा कसा आहे, राजकीय विद्यापीठ आहे, तिथं पक्षापेक्षा तटाच्या राजकारणाला फार मोठं महत्त्व आहे. म्हणजे ज्यावेळी मंडलिक साहेब निवडून आले 2009ला, त्यानंतर 2012ला जिल्हा परिषद निवडणूक झाली, पाचही जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. तिथं काँग्रेसचं औषध बी नव्हतं, तिथं काय औषधाला काँग्रेस नव्हती, म्हणजे जनता ठरवणार म्हणजे ते मंडलिक ते गट तट आहे तिथं, राजकारणाला लय मोठं महत्व आहे तिथं, पक्ष नाही. मंडलिक त्यावेळी काँग्रेसला निवडून आलेल्या 2009ला काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यामुळे काँग्रेसचं चिन्ह दिसलं कागलमध्ये, तिथं चिन्ह दिसलं नव्हतं काँग्रेसचं कधी. तिथं मंडलिक मुश्रीफ हे वादच आहे तिथं काल तालुक्यात. तर एकंदरीत हे सगळं कोल्हापूरचं राजकारण होतं. कोल्हापुरात कोणताही नेता येऊ, कोणतीही सभा येऊ, पण इथले लोक ठरवणार की कुणाला कौल द्यायचा, कुणाला निवडून आणायचं, हे सगळं गणित इथली जनता ठरवणार. एकंदरीत महाराष्ट्रातल्या दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातल्या जर तुलना केली तर इथलं खूप वेगळं राजकारण आहे, खूप तगडं राजकारण आहे, आणि इथं मतदारांना जास्त महत्त्व आहे, कारण की ते ठरवतात शेवटी की कुणाला निवडून द्यायचं. असेच लोकसभेचे काही मुलाखती, विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी ई सकाळला फॉलो करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.